नमस्कार. आज आहे अनंत चतुर्दशी. तर चला मी आज बनवणार आहे बाप्पांच्या प्रसादासाठी तळणीचे मोदक. चला तर त्यासाठी आपण सारण बनवून घेऊया. एका कढईत मी 2 चमचे खसखस भाजून घेत आहे. खसखस चांगली लालसर रंगावर भाजून घ्यायची. इथे माझी खसखस भाजून झाली, ती मी काढून घेते. सारण बनवण्यासाठी इथे मी 2 चमचे तूप घालून गरम करून घेते व त्यात 4 वाट्या ओल्या नारळाचा किसलेला चव घालून परतून घेऊया. हा ओल्या नारळाचा किस आपण 4 ते 5 मिनिटे चांगला मंद गॅसवर परतून घेणार आहोत. इथे माझे खोबरे 4 ते 5 मिनिटे चांगले परतून झाले आहे. आता मी याच्यात 2 वाट्या चिरलेला गूळ घालून घेणार आहे व तो चांगला मिक्स करून घेणार आहे. मिश्रण सतत हलवत गूळ त्यात पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा. या स्टेजला गूळ पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतर मी यात आता खसखस जी भाजून घेतली होती ती त्यात घालून घेते. खसखस घातल्यानंतर तीही पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे. अशा प्रकारे खसखस मिक्स करून झाल्यावर त्यात मी आता वेलची पूड घालून घेणार आहे व सतत मिश्रण हलवत 5 मिनिटे परतून घेणार आहे. सतत मिश्रण हलवल्यानंतर ते थोडंसं सुक्क झाल्यानंतर आता मी हे एका ताटात काढून थंड करायला ठेवून घेणार आहे. सारण थंड होईपर्यंत मी आता इथे मोदकासाठीचं पीठ तयार करून घेते. तर एका परातीत थोडंसं मीठ घालून 2 ते 2.5 वाट्या पीठ चाळून घेऊन त्यात थोडं थोडं पाणी घालत एक घट्टसर गोळा मळून घेते. मोदकासाठीचं पीठ नेहमी घट्टच मळून घ्यायचं आहे. चला तर आता इथं माझं पीठ मळून झालं आहे. हा गोळा मी असा मऊ करून घेते. मोदक बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे करून त्याच्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पारी एकसारखी लाटली गेली पाहिजे जेणेकरून मोदक चांगला तयार होतो. इथे आता मी एक पारी हातावर घेऊन त्याला कळ्या पाडून घेते. सगळीकडून एकसारख्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने सर्व कळ्या पाडून झाल्या आहेत. आता मी एक सारणाचा गोळा तयार करून त्यात घालून घेते व सर्व बाजूने हळूहळूवारपणे दाबत मोदक बंद करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे माझा मोदक बंद करून घेतला आहे. असा थोडासा हातावर गोल फिरवून तयार करून घ्यायचा. हे पहा, अशा प्रकारे मोदक तयार आहे. अजून एक मोदक मी तयार करून घेतला आहे. अशा प्रकारे सर्व मोदक माझे तयार आहेत. आता एका कढईत तेल गरम करून मोदक तळून घेऊया. एका वेळेस 5 ते 6 मोदक टाकून तळून घ्यायचे आहेत. मोदक तळताना मोदक सतत हलवत राहायचे. सतत हलवल्यामुळे त्याला डार्क कलर येत नाही किंवा ते डागत नाहीत. एकदम सोनेरी गोल्डन कलर आला पाहिजे आपल्या मोदकांना. हे पहा, अशा प्रकारे सतत हलवत मोदक तयार करून घ्यायचे. इथं माझे सोनेरी रंगावर तळून झाले आहेत. आता मी काढून घेते. चला तर मोदक सर्व करून घेऊया. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. बाप्पांसाठीचा प्रसाद व त्यांच्याबरोबर देण्यासाठी शिदोरी तयार आहे. मोदक कसे झाले आहेत हे आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.